काहीच घरात ग्लास पण मला वाटतं उचलून ठेवला नसेल. आणि आता आता सगळं करते. सगळं करते. आता वहिनींच्या स्वभावाबद्दल सांगा. स्वभाव खरंच म्हणजे तसं मिळून मिसळून राहणारी आहे नेचर वाईज. म्हणजे तिला जे काय ते स्पष्ट बोलायची जास्त सवय आहे पहिल्यापासून. पण म्हणजे त्या स्पष्ट बोलण्यामुळे कोणी दुखावतं का? कधीतरी होतं असं. होतं ना. तो बदलला पाहिजे स्वभाव कदाचित. आणि त्यांच्या स्वभावाबद्दल सांगा. त्यांचा स्वभाव असं काही बोलण्यासारखं नाही आहे. ते चांगले आहे. नेहमी मी बोलते ते करतात. माझं सगळं ऐकतात. ऐकून घेतो. ऐकून घेते. माझे सगळं ऐकून घेतात. कारण ते खूप प्रेम करतात. हो ना. म्हणून हा ना. आणि म्हणून तुम्ही त्यांच्यावर रागावता नाही. तर आता पहिल्या खेळात काय होणार बघूया. कुठला खेळ वहिनींसाठी आणि पहिल्या खेळात किती बक्षीस वहिनींना मिळणार तेही बघूया. पहिला खेळ, एक चिठ्ठी घ्या. ग्लासाचा मनोरा. ग्लासांचा मनोरा. ग्लासांचा मनोरा म्हणजे काय असेल? ग्लास असेल. त्याचं काय असं असं बनवायचं. ग्लास म्हणजे ही नाही. ग्लास ते पाणी प्यायचे ग्लास असतो त्याला ग्लास म्हणतात. ग्लास. बरं बघूया काय आहे. 4 टप्पे झाले की पहिलं बक्षीस मिळणार. हा 1000 रुपयाचं. नंतर प्रत्येक टप्प्याला 200 रुपयाचं बक्षीस वाढ होणार प्रत्येक टप्प्याला. तुमचा काय अंदाज आहे किती टप्पे होतील? ही जास्तीत जास्त 3 करू शकते किंवा 2. म्हणजे पहिलं बक्षीस पण मिळणार नाही. बघूया. तुम्ही त्यांचं म्हणणं खोटं ठरवा आणि जास्तीत जास्त बक्षीस मिळवा. चला 2 तर झाले. 3 पेक्षा जास्त. ते 3च म्हणाले. 3. 4. 1000 रुपयाचं बक्षीस मिळालं. आता प्रत्येक टप्प्याला 200 रुपये. 1200. 1400. 1600. 1800. 800 पडलं. त्यांनी असं केलं. नाही मी नाही केलं. मी केलंच नाही. खरंच सांगतो मी नाही केलंय. नाही खरंच नाही केलं. त्यांनी तिकडनं असं केलं तर ते मत नाही. खरंच सांगतो. का केलं तुम्ही असं? खरंच नाही केलं. अरे एवढं चांगलं 3च्या पुढे होऊन अजून एक झालं 2000 झाले असते. बापरे. गुजराती दिमाग. गुजराती दिमाग. 1800 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. त्यांनी 3च टप्पे सांगितले होते. करून दाखव. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? विकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही. नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस,
हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?